भावाला म्हटलं आज घरात कोण नाही, भुका लागल्यात. तसं भाऊ लगेच म्हटला काळजी करू नकोस, तुला आज पनीर मसाला करून घालतो. तसं भाऊ लगेच तयारीला लागला. लगेच पटापटा कांदा टोमॅटो लगेच कटिंग करायला घेतला. भावाचं कटिंग म्हणजे भेळवाल्याला सुद्धा मागं टाकल असलं भावाचं कटिंग आहे आपल्या. काजू देखील भावाने पाण्यात घालून थोडे भिजत ठेवलेले आहेत. तसेच सगळ्या प्रकारचे मसाले गोळा करून एक मसाल्याचं ताटसुद्धा तयार करून ठेवला आहे व कढई गॅसवर गरम करायला लगेचच ठेवून टाकला आहे. आलं लसूण आणि कोथिंबीरची एक पेस्ट तयार करून एका वाटीत काढून घेतला आहे. तसेच कांदा टोमॅटोमध्ये थोडंसं तीळ टाकून थोडंसं पाणी व लाल तिखट असं टाकून पूर्णपणे भाजून झाल्यावर एका छोट्याशा मिक्सरच्या भांड्यात त्याची येलो कलरची ग्रेव्ही तयार करण्यासाठी घेतला आहे. मस्तपैकी येलो कलरची ग्रेव्ही तयार झालेली आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं. मालवणी आमटीसाठी परत भावानं कांदा टोमॅटो कोथिंबीर तसेच सगळे मसाल्याचे पदार्थ परत कढईत टाकून घेतला आहे. परत एक व्हाईट प्रकारची ग्रेव्ही मालवणी आमटीसाठी तयार करायला लागला आहे. काजूबरोबर डाळीचं पीठ आणि लाल तिखट देखील त्यानं त्यात टाकून घेतलं आहे. सगळं मिश्रण भाजून घेतल्यानंतर थोडं पाणी घालून परत आणि ते सगळं शिजवून घ्यायला लागलं आहे. तेच मिश्रण परत मिक्सरच्या भांड्यात घेऊन परत त्याची अशी व्हाईटमध्ये ग्रेव्ही तयार झालेली आहे. ही सुद्धा ग्रेव्ही बघून मस्त तोंडाला पाणी सुटत होतं. अशा प्रकारे 3 प्रकारच्या ग्रेव्ही भावाने इथं तयार करून घेतला आहे. भावानं तोपर्यंत लगेचच पनीर कटिंग करायला घेतलेला. एकाला 2 आचारी झाल्यावर एकटा म्हणला मी तूप टाकून तोपर्यंत पनीर भाजून घेतो, तोपर्यंत तू ग्रेव्ही तयार करून घे. तोपर्यंत भावाने इकडे एक हळूच पनीरची टेस्ट घेतला आहे.
आता शेवटची तयारी म्हणजे मालवणी आमटीसाठीची तयारी चालू होती. फायनली ग्रेव्ही तयार झाल्यानंतर त्यात भाजून घेतलेले पनीर मिक्स करायची वेळ आलेली. थोडीशी कोथिंबीर टाकून पनीर ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतलेलं. बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं. मस्त वास सुटलेला. आमटी शिजल्या का नाही भाऊ सारखं चेक करत होता. मालवणी आमटी तर तयार झाल्या म्हणत होता. भाताचं काय झाले जरा बघू असं म्हणून भात जरासा हलवून बघितला तर मस्त झाला म्हणला भात. जरा खाऊन बघतो. थोडंसं पाणी घालायला लागते म्हणला आणि थोडं पाणी घातलेलं. तोपर्यंत मालवणी रस्साला असं कट आलेला. मग काय भाऊ म्हणला टी व्ही लावा, IPLचं काय स्कोअर झालं बघा आणि पनीरचं भांडं खाली घ्या म्हणला. मला भुका लागल्यात. भाऊ पनीरचं भांडं घेतला. ते तराट खाली सुटला. मी म्हणलं मॅच बघत बघत जेवणार आहे. सगळ्यांनी खाली जेवायचं. मग काय जेवायची तयारी चालू झाली. परत एकदा ताटं घेऊन कांदा, लिंबू आणि कोबी मस्तपैकी कोशिंबीर करायचं प्लॅन भावानं केला. या की रे लवकर असं भावानं हाक मारली. भावाला भरपूर भुका लागलेला. तसा ह्यो आमचा बिल्डर म्हटला थांबा मी सगळी भांडी घेऊन खाली येतो. तसं बिल्डरनं पटापटा भांडी उचलायला चालू केली. भुका लागल्यामुळं भावानं कोणाची वाट न बघता एक घास खाल्ला. मग म्हटलं एक नंबर झाले. नेहमीप्रमाणे पोज देऊन व्हिडिओचा शेवट केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.